सर्वात कठीण काळ होता सर कोविडचा आणि त्या काळात स्वतः तुम्हाला कोविड झालं होतं आणि तुम्ही कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीने काम केलं आहे मुलुंडकरांसाठी स्पेसिफिक आम्ही ते बघितलेलं आहे आणि सर कसा अनुभव होता तो आणि तुम्हाला त्या काळात खूप साऱ्या गोष्टी खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणतो ती तुम्ही केलेली आहे. तर तो एक चांगला वाईट अनुभव कसा होता त्याचा? नाही, असं आहे की बघा, कोविड काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अतिशय मोठं संकट होतं. ते तुमच्यावर माझ्यावर नाही तर जगावर होतं. आणि भारतीय जनता पक्षाने जी शिकवण दिलेली आहे की दीनदयाळ उपाध्यायजींनी जसं सांगितलं की अंत्योदय, अंतिम माणसांपर्यंत पोचा आणि तुमच्या सेवेचं साधन त्याच्यापर्यंत बरोबर पोचवा. त्याही वेळेला आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. सगळ्यात पहिलं आम्ही मास्कचं वाटप केलं. त्यानंतर गरजू लोकांना अन्नाचं वाटप केलं. आर्सेनिक अल्बमच्या टॅबलेट आम्ही वाटल्या. धूम्र फवारणी केली. त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेची एक शाळा होती, तिलाच आम्ही कोविड सेंटर म्हणून टाकलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हजारो लोकांनी त्या लसीकरणाचा लाभ घेतला. त्यावेळेला एक मनामध्ये समाधान वाटून गेलं की अनेक लोक ज्या वेळेला मृत्यूच्या सावटाखाली होते, खरे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून आमचे सगळे नेते, मी, आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर होतो. आणि असं आहे की आपल्याला लोक एका विश्वासाने निवडून देतात. त्यांच्या संकट काळात जर आपण उभे राहिलो नाही तर मग त्यांनाच वाऱ्यावर सोडल्यासारखं होतं. खरं आहे. आणि मग ज्या वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व फेसबुक लाईव्ह करत होतं, त्याला भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून कोविडच्या महामारीशी लढा देत होते.